महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे। सरकार सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा याचिकाही दाखल करणार आहे। मठासोबत सरकार सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे। मुख्यमंत्र्यांचं आंदोलकांना सर्वतोपरी सहकार्याचंही आश्वासन आहे। हत्तीन परत येईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं राजू शेट्टी म्हणालेले आहे। पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याच्या हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या। ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन, संगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला। येणाऱ्या काळामध्ये सर्वच या ठिकाणी नुसतं या ठिकाणी असणाऱ्या महादेवी हत्तीलाच नाही तर राज्यातले जे या ठिकाणी हत्ती या बाबतीत असतील त्याला सगळ्यांनाच याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टीवेल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू। आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। जी व्यवस्था वंतारामध्ये जी आहे, वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वंताराचे अधिकारी, पेटाचे अधिकारी म्हणून ती व्यवस्था त्याच मठामध्ये उभं करण्याची भूमिका आता शासनाने पॉझिटिव्हली त्या ठिकाणी दाखवली आणि ह्या सगळ्या निर्णयात पॉझिटिव्ह शासन माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दिसत आहेत आणि या सगळ्या विषयात आमची माधुरी परत कोल्हापुरात नांदणीमध्ये येईल हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे।